सेक्टर 28मध्ये ही घरं आहेत आणि घरांची संख्या ही एकूण 50 आहे इथे. आता जी 19,000 घरांसाठी लॉटरी काढलेली आहे त्यामध्ये 9,249 घरं ही नवीन लाभार्थ्यांसाठी आहेत. तर 9,883 घरं हे जे जुने 2024मध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी आहे. याची सुद्धा नोंद घेणं गरजेचं आहे. आणि इथे फक्त LIGसाठी घरं आहेत, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 6 लाखाच्या वरती आहे पूर्ण कुटुंबाचं त्यांच्यासाठी ही घरं आहेत. आणि बघा सॅम्पल फ्लॅट आपण बघतोय 322चा हा एरिया आहे आणि इतकाही छोटा नाही आहे. जर तुमची 5-6 जणांची फॅमिली असेल तर तुम्ही आरामात ह्या घरांमध्ये राहू शकता असं मला तरी वाटतंय, जर तुम्ही ॲडजस्टमेंट करत असाल तर. आणि तुम्हाला फारच मोठ्या घरात राहायची सवय असेल तर मला नाही वाटत तुम्ही ॲडजस्ट करू शकाल. छोटूसं किचन होतं पण क्यूट होतं. किचनच्या वरती बघा असं पॅसेज होता, म्हणजे तुम्हाला काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर स्टोरेज तुम्ही तिथे करू शकता. छोटंसं बेसिन होतं आणि हाफ टाईल्स तिथे लावलेल्या होत्या आणि एक छोटीशी व्हेंटिलेशनसाठी खिडकीसुद्धा होती, म्हणजे किचनमध्ये काही धूर वगैरे जेवण बनवताना होत असेल तर ते पास होण्यासाठी. आणि किचनच्या खाली बघा तुम्ही जर इथे इंटेरियर केलं तर खूप चांगलं हे बनेल. आणि ह्या साईडला वॉशरूम होतं, अंघोळीचं वेगळं आणि हे बाथरूम वेगळं होतं तिथे. खूप छोटं होतं पण हे वॉशरूम, म्हणजे जर तुम्ही बकेट वगैरे ठेवली अंघोळीची इथे तर अगदी जागा खूपच कमी होईल असं मला वाटतंय. पण ठीक आहे, आता जर आपल्याला कमी पैशांमध्ये हवं आहे, स्टेशनच्या जवळ हवं आहे तर थोडीफार ॲडजस्टमेंट करावीच लागते. आणि इथे समोर हे बेसिन होतं. यानंतर हा हॉल नाही, सॉरी, हा बेडरूम आहे. आता हॉलपेक्षा बेडरूम थोडासा मोठा वाटत होता मला, काय माहिती का. यानंतर इथे समोर बघा खिडकी आहे मोठी आणि खिडकीच्या वरती आणि खाली दोन्हीकडे तुम्हाला स्टोरेजसाठी इथे जागा होती. आणि बांधकाम पण खूप व्यवस्थित वाटत होतं, म्हणजे आता हा सॅम्पल फ्लॅट आहे म्हणून इतकं चांगलं ते ठेवलं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये देताना ते कसं असेल ह्याच्यामध्ये तफावत असू शकते, पण सॅम्पल फ्लॅट तरी खूप चांगला वाटत होता. आता हा सॅम्पल फ्लॅट इथे साधा आहे, पण पुढे जाऊन सिडकोचं एक ऑफिस होतं, सेल्स ऑफिस तिथे. तर तिथे तुम्हाला इंटेरियर केलेलं सुद्धा सॅम्पल फ्लॅट बघायला मिळणार आहेत. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते की तुम्ही हे घर कसं इंटेरियर करू शकता. आणि मला तरी हे घर खूप आवडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेशनच्या जवळ होतं ना, तर बघूनच मी खुश झाली. आता काही कारणांमुळे मी नवी मुंबईमध्ये हे घर घेणं स्किप करते आहे. पण जर तुम्हाला नवी मुंबई चालणार असेल, तुमचं काही वैयक्तिक कारण नसेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि डोळे बंद करून घेऊ शकता. पण तुम्हाला माहिती आहे मायनस पॉईंट काय आहे ह्या घरांचा? महागडी तर आहे.